आवाज येतोय का बघा? कन्फर्म करा एकदा, आवाज येतोय का? मला कोणी एरिया अंडर कर्वची ओरिजिनल पीडीएफ शेअर केली होती का? पूर्ण धड्याची. मी केली होती सर. तर ग्रुपला पाठवलं. पाठवलंय का? एकदा परत कोणीतरी पाठवा ती ग्रुपवर किंवा कुठं. ग्रुपला पाठवलं तुला. स्क्रीन दिसते का मला सांगा फक्त. हो. हो. 9.1 9.2 झाले ना? हो.
9.28 क्वेश्चन बघा सगळ्यांनी. क्रिश प्रश्न वाच. If the area enclosed by curve y is equals to f of x and y is equals to x square plus 2 between the axis का x is equals to 2 and x is equals to alpha, where alpha greater than 2 is alpha cube minus 4 alpha square plus 8 square units, then find function f of x. It is known that curve y is equals to f of x lies below the parabola y is equals to x square plus 2. सांग मला. तर ते लाईज बिलो दी पॅराबोला म्हणजे त्यांच्या दोघांमधला एरिया म्हणजे काय असेल रे? पॅराबोलाचा एरिया मायनस एफ ऑफ एक्सचा एरिया असेल का? हो, पॅराबोलाचा एरिया कुठून कुठं? 2 पासनं अल्फा अल्फा. आणि ह्याचा एरिया कुठून कुठं एफ ऑफ एक्स, त्याचं पण 2 पासून अल्फा. अल्फा मग आता सगळ्यांनी वहीमध्ये इंटिग्रेट करायला घ्या बघू. काय इंटिग्रेट करणार? इंटिग्रेशन 2 टू अल्फा. कोण रे? एक्स स्क्वेअर प्लस 2 minus f of x. मायनस एफ ऑफ एक्स. करायला घ्या चला सगळ्यांनी. इंटिग्रेशन 2 टू अल्फा. कोण कोण? एक्स स्क्वेअर प्लस 2 मायनस एफ ऑफ एक्स. त्याचा आन्सर दिलाय का रे क्रिश? Oh, cubic equation. Alpha काय cube दिलंय? minus 4 alpha square plus 8. 4 अल्फा स्क्वेअर प्लस 8. तुला काय 8. फाइंड करायचंय? एफ ऑफ एक्स फाइंड करायचंय F ना? of x. Oh, मग तू इथं लेबनिट्स फॉर्म्युला यूज करू शकतोस काय? काय होतं लेबनिट्स फॉर्म्युला? oh, इंटिग्रेशनचं डेरिव्हेटिव्ह काढत होतो ना आपण. oh, पण आता इथं पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार का विथ रिस्पेक्ट टू अल्फा घेणार सांग बघू. x. नाही, एक्स लिमिट्स तुझे बघ की कुठून कुठे आहेत. हाँ 2 to alpha. म्हणजे तुझा अल्फा व्हेरिएबल म्हणजे अननोन आहे ना सध्या. तर आम्ही इथे हाँ, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेणार? alpha सांग मला. अप्पर लिमिटचं डेरिव्हेटिव्ह, अल्फाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अल्फा. 1 फंक्शन मध्ये अप्पर लिमिट अल्फा स्क्वेअर. alpha square plus 2 minus f of alpha लोअर लिमिटचं डेरिव्हेटिव्ह. 0 मग ते खाली गेलं. राईट साईडचा डेरिव्हेटिव्ह घे विथ रिस्पेक्ट टू अल्फा. 3 alpha square minus 8 alpha. यातनं एफ ऑफ अल्फा मिळेल काय? Oh, एफ ऑफ अल्फा मिळालं म्हणजे एफ ऑफ एक्स मिळेल का? oh. आलं लक्षात सगळ्यांना? सगळ्यांना हम्म. लक्षात आलं का? हो. हो. इलस्ट्रेशन 9.28 झाला. सोपा होता हा वाला. हम्म. 9.29. देवदत्त वाच. Let C1 and C2 हम्म. let C1 and C2 be the graphs of the function y is equal to x square and y is equal to 2x respectively, where हम्म. x 0 greater less than equal to x less than equal to 1. हम्म. Let C3 be the graph of function y is equal to f of x, where 0 less than equal to x less than equal to 1. F of हम्म. 0 is equal to 0. For a point P on C1, let the lines through P parallel to the axis with C2 and C3 at Q and R respectively. If for every position of P, the areas of the shared region OPQ and ORP are equal, determine the function f of y.
C1 C2 बी दी ग्राफ्स ऑफ द फंक्शन. हे C1 C2 कोण कोण आहे? एक एक्स स्क्वेअर काढलाय बघा अपवर्ड पॅराबोला, आणि एक फिगर त्यांच्याकडनं क्वेश्चन मधनच आहे. ठीक आहे. तो इथं त्यांनी काय केलंय सांग मला. C1 काढलाय, तो एक्स स्क्वेअर काढलाय अपवर्ड पॅराबोला. तो 1,1 पर्यंत जाईल, 1 पर्यंत. हा लाईन आहे, ते एक्स हाफ असताना 1 पर्यंत जाईल. आता हा रिजन जो आहे, ती एक्सची व्हॅल्यू कुठून कुठं आहे? 0 to 1, आणि f(0) = 0 आहे. ठीक आहे. C3 एक वेगळाच ग्राफ आहे, ज्याची काय स्पेशालिटी आहे, तो ओरिजिन मधनं जातो, आणि तो पण कुठं काढला गेलाय? 0 आणि 1च्या मध्ये. हा कोणीतरी खाली गेलेला आहे का रे C3? हो. फॉर अ पॉइंट P ऑन दी C1 ग्राफवर कोणीतरी पॉइंट P आहे, जिथून जर तू आडवी आणि उभी रेष काढलास, म्हणजे विच मीट्स C2 and C3 at Q and R. आडवी काढलास तर इथं मिळालं, उभी काढलास तर R ला मिळालं. ठीक आहे. if for every position of P, if every position of P, the areas of the shaded region OPQ, म्हणजे हा आडवा जो काही शेड केला एरिया आणि उभा जो काही शेड केला एरिया, तो इक्वल आहे असं म्हणतायत, तर डिटरमाइन C3 म्हणजे f(x) जो आहे तो. किती चांगला क्वेश्चन आहे बघा. आणि काल आपण PYQ केलेत. PYQ मध्ये ह्याच्या आसपास पण कुठं प्रश्न विचारले जात नाहीत. 9.3 मी जे काही तुमच्याकडनं करून घ्यायला लागलोय, ते प्युअरली ऍडव्हान्स साठी करून घेतोय. मेन्सचा अशा क्वेश्चनशी लांब लांब पर्यंत संबंध नाही. करायचं आहे का सांगा? नसेल तर आपण 9.1 9.2 थांबू आणि एक्सरसाइज करू मेन्स लेवलची. तुम्ही मला सांगा. घाबरून जायचं कारण नाहीये क्वेश्चन्सला. आहात का प्रिपेअर्ड? क्रॅक होतात असे, काय नेक्स्ट आउट ऑफ दी बॉक्स नसतात, जमतात ते. म्हणायचं काय त्यांना, देवदत्त सांग बघू इथं. ही जी एरिया आणि ही जी एरिया इक्वल आहे, बरोबर आहे का नाही? हो. आता कुठल्या पण पीच्या पोझिशनला मला एक सांग, एरिया OPQ कुठल्या पण पीच्या पोझिशनला, कुठल्याही पीच्या पोझिशनला एरिया OPQ जी आहे, मी जे सांगतोय ते पटते का बघ तुला. एरिया OPQ जी आहे ती त्या पॅराबोलानं केलेली एरिया मायनस लाईननं केलेली एरिया विथ वाय ऍक्सिस आहे का सांग मला. हो. म्हणजे कुठल्याही क्षणी जर तू ही एरिया काढायची म्हणलास, कुठलाही इथं असेल समजा पी, तर त्या केसमध्ये काय होणार आहे? ही काय असेल ती एरिया? एरिया मेड बाय दी पॅराबोला, मायनस एरिया एरिया मेड बाय मिळाला. दी लाईन. पटतंय का? हो. आता आता मग मला सांग, ऍट अ सर्टन पॉइंट P, लेट से एक्स, कुठल्या तरी एका पॉइंट एक्स ला म्हणू, एक्स कॉर्डिनेट, आणि तो एक्स ची व्हॅल्यू कुठून कुठे आहे? इज बिटवीन 0 to 1. ठीक आहे ना. ऍट अ सर्टन पॉइंट P, लेट से एक्स. हा मी म्हणतो काय आहे? एक्स. नाव यू टेल मी, हे जर एवढं, सॉरी हे आडवं एक्स आहे, हे उभं त्याचं काय असेल रे? x² असेल का? हम्म. आणि तो y बरोबरचा केलेला जो ठोकळा आहे, तो 2/3 वाला आहे ना रे? हो. मग मला सांग, y बरोबरची एरिया किती झाली? 2/3 x³ झाली का? हम्म. y=x² आहे ना रे? मग मी y कॉर्डिनेटला x² म्हटलं चालेल का? x, x² होईल हो की नाही हा चालेल. पॉइंट? मग 2/3 x³ होईल, हम्म. बरोबर. आता लाईनची एरिया बघा, हम्म. लाईनचा बेस किती आहे? x² आहे काय? एक्स. हो. आणि लाईनचा बेस x² असेल, म्हणजे y x² असेल त्याचा, तर y = किती आहे रे त्याचं कर्वचं इक्वेशन? लाईनचं इक्वेशन काय आहे देवदत्त? लिहिले की y तिथं? is equal to x. y हो. 2x. मग त्याचं y कॉर्डिनेट x² असेल, तर x कॉर्डिनेट किती असेल? 2. नीट सांग मला, 2 कुठून येणार आहे? काय बोलतोय? कर्वचं इक्वेशन काय रे देवदत्त? y = 2x आहे ना?
हा वाय कॉर्डिनेट एक्स स्क्वेअर झाला. y1 इक्वल टू 2x1 बनू का? वाय कॉर्डिनेट किती आहे? एक्स स्क्वेअर आहे. मग एक्स स्क्वेअर अपॉन 2 होईल ना रे. हो कळते का नाही? वाय हो कॉर्डिनेट हो बडा किती आहे त्याचा? एक्स स्क्वेअर आहे ना. हम्म, तुला x1 म्हणून मी a म्हणून सोडवू का सांग, म्हणजे आणि सोपं जाईल. कन्फ्युज व्हायचं कारण नाहीये. लाईनचं इक्वेशन आहे y इक्वल टू 2x. सो वाय कॉर्डिनेट अपॉन 2 विल बी एक्स कॉर्डिनेट. सो एक बेस झाला, हाईट झाली एक्स स्क्वेअर, बेस झाला एक्स स्क्वेअर बाय 2, आणि एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं? हाफ इंटू बेस इंटू हाईट. बरोबर काय? मग हम्म, हे कुठली एरिया काढलास तू? OPQ काढलास काय? हो किती आली सांग मला जरा. 2/3 एक्स क्यूब मायनस एक्स रेस टू 4/4. देवदत्त पटपट उत्तर दे, एवढा वेळ लावू नको. 2/3 एक्स क्यूब मायनस एक्स रेस टू 4/4 झालं का? हो आता खालची एरिया सांगायची मला. खालची एरिया म्हणजे काय? दोन कर्वचं सबस्ट्रॅक्शन आहे का ऍडिशन आहे? ऍडिशन आहे. ऍडिशन. मग त्यातला पहिला भाग कोणाचा आहे रे? ओपी एक्सचा. म्हणजे पॅराबोलाचा आहे ना, 1/3 वाला. हा हा 1/3 बेस आणि हाईट किती त्याचा? एक्स आणि एक्स स्क्वेअर, म्हणजे 1/3 एक्स क्यूब झालं का? हम्म, आणि 0 टू एक्स f(x) dx होईल का रे ते? कोणाला माहिती आहे C3 काय आहे? C3 ची एरिया कशी काढणार तू? काढू शकत नाहीस. फक्त त्याला मॉड देशील ना, हो कारण कर्व खाली आहे. आता काय म्हणले त्यांनी? एरिया ऑफ ट्रायंगल OPQ इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल किती? OPR ना. 2/3 एक्स क्यूब मायनस एक्स रेस टू 4/4 इक्वल टू किती रे? 1/3 एक्स प्लस मॉड मॉड ओपन ऑफ. करून मायनस देऊन टाकूया का रे? हा आता यातनं तुला f(x) पाहिजे असेल तर या पूर्ण इक्वेशनचं लेबनिट्झ रूल न काय घेशील? डेरिव्हेटिव्ह घेशील का? डिफरन्शिएशन. कळालंय का बघा सगळ्यांना काय केले ते? काय केले कळाले का? दोन्हीकडचे एरिया आपण बिना इंटिग्रेशनचे काढलेत बरं का, एक्स कॉर्डिनेट घेऊन. आता त्या पॅराबोलाच्या फॉर्म्युलांचा किती उपयोग झाला बघा इथं. चेक कर सॉल्युशन, कळालंय का सगळं? डेरिव्हेटिव्ह सांगा मला याचं जरा. 3x² 3 होईल, हे होईल 2x² मायनस एक्स क्यूब इक्वल टू x² मायनस अप्पर लिमिटचं डेरिव्हेटिव्ह इंटू फंक्शन मध्ये अप्पर लिमिट. म्हणजे f(x) किती होईल बघा. काय होईल देवदत्त सांग मला? f(x) x³ मायनस एक्स x² होईल क्यूब बहुतेक. मायनस एक्स स्क्वेअर. हो हम्म. कळालं का क्वेश्चन सगळ्यांना? हम्म. त्यांनी काय सॉल्व्ह केले बघूया आपण. आपलं किती सॉर्टेड इथं आपण केले कळालं का तुम्हाला? एका साईडचं एरिया काढलं, दुसऱ्या साईडचं एरिया ऍडिशन काढलं, तो खाली होतो म्हणून त्याला मायनस दिला. त्यांनी काय केले आपण बघूया. हम्म. ठीक आहे, त्यांनी इंटिग्रेशन केले, काढले त्यांनी, पण तेच उत्तर, काय हरकत नाही. कळाले सगळ्यांना? पुढे जाऊयात. हम्म. हो पुढचा क्वेश्चन. भारत वाच रे. If the area bounded by f of x is equals to under root 10x, y is equals to f of c,
x is equals to 0 and x is equals to a, where 0 less than c less than a less than pi by 2 is the minimum, then find the value of c. The area bounded by root tan x and y equal to f of c. X equals to 0 and x equals to a. काय करायचं सांग रूट टॅन एक्स. त्यांचं ते तुला 0 आणि a च्या मधली एरिया. एक्स इक्वल टू 0 म्हणजे वाय ऍक्सिस ना रे. हो. एक्स इक्वल टू ए म्हणजे ए मधनं उभी रेष. एक तर लक्षात घे की सी काहीतरी कॉन्स्टंट आहे. तो वाय इक्वल टू एफ ऑफ सी, कारण एफ ऑफ एक्स काय आहे रे तुझा. अंडर रूट टेन एक्स मग एफ ऑफ सी काय असेल. अंडर रूट टेन सी. अंडर रूट टॅन सी. सी आता सी कोण आहे. ए पेक्षा पण कमी आहे ना. आणि ए कोण आहे. पाय बाय 2 पेक्षा पण. पाय बाय 2 पेक्षा पण कमी. मग एफ ऑफ सी किती असेल मला सांग. अंडर रूट टेन सी. होय की पण हा. रेंज तर काय आवाज असेल. येईल. 0 ला टॅन एक्स 0 असतो का. हो. पाय बाय 2 ला किती असणार. इन्फिनिटी. इन्फिनाइट. ए ला त्याची व्हॅल्यू एफ ऑफ ए असेल म्हणजे रूट टॅन ए. सी ए पेक्षा पण कमी आहे. एफ ऑफ सी किती रे. अंडर रूट टेन. अंडर रूट टॅन सी. मग आता हा ग्राफ तुला पटतोय का बघ. इथं सी घेतलाय इथं ए घेतलाय. हो. पहिला तर हा रूट टॅन एक्सचा ग्राफ तुम्हाला सगळ्यांना लक्षात येतो का बघा. फक्त तुम्ही त्या व्हॅल्यूचा स्क्वेअर रूट घेतलाय ना रे. स्क्वेअर रूट घेतल्यामुळे काय होणार आहे. व्हॅल्यू परत 0 टू इन्फायनाइटच व्हेरी होणार आहे. फक्त त्यातले स्क्वेअर रूट घेतल्यामुळे जिथं व्हॅल्यू 0 टू 1 आहे त्यांचा स्क्वेअर रूटची जी काही व्हॅल्यू असेल ती त्यांच्यापेक्षा थोडी जास्त असेल ना. कमी असते. 0 टू 1 मध्ये हाफचा स्क्वेअर रूट सांग रे मला. हा हा. 0 to 1. म्हणून तू 0 टू 1 चा ग्राफ बघ कसा त्याने असं बाहेर काढलाय. फरक नाही पडत. आता काय आपण रूट टॅन एक्सचा पण ग्राफ तसाच काढू शकतो पण थोडासा इन्क्लाइंड आउटवर्ड्स आहे का रे. हो सर. म्हणजे उंची तिने वाढवली आहे थोडी. छोटीशी गोष्ट आहे बघण्यासारखी पण सांगतोय फक्त. एनिवे हा रूट रूट टॅन एक्सचा ग्राफ पण तसाच निघेल. तुझा विषय एवढाच आहे बघ. त्यांना काय सांगायचं तुला. एवढंच सांगायचं की तुला एरिया मिनिमम आहे तुझी. फाइंड दी व्हॅल्यू ऑफ सी. बरोबर आहे की नाही. हो. मग तू पहिला एरिया काढ आणि ते मिनिमम कुठल्या व्हॅल्यूला होते ते आपण नंतर बघू. आता एरिया कशी काढणार. तू कुणाकुणाची एरिया पाहिजे रे. एफ ऑफ एक्स इक्वल रूट टॅन एक्स आणि आडवी रेष वाय इक्वल टू एफ ऑफ सी विथ वाय ऍक्सिस. बरोबर आहे का. एक्स इक्वल टू 0 एक्स इक्वल टू ए. मला एक सांग. हा तुझा कर्व आहे. इन्फानेट पर्यंत नेत नाही. इथं तुझं ए आहे. हे कॉर्डिनेट झाला ए अंडर रूट टॅन आहे. बरोबर आहे का रे. हो. आणि एक आडवी रेष आहे. कशी आडवी रेष आहे. ज्याचा एक्स कॉर्डिनेट किती आहे सी. आणि सी अंडर रूट टॅन सी झालं काय. हो. आता तुला एक्स इक्वल टू 0 एक्स इक्वल टू ए. एक्स इक्वल टू 0 म्हणजे कोण रे. वाय ऍक्सिस. एक्स इक्वल टू ए म्हणजे ही लाईन. त्यानंतर वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजे रूट टॅन एक्स आणि वाय इक्वल टू एफ ऑफ सी. या चौघांनी कुठली कुठली एरिया केले सांग मला. एक्स इक्वल टू ए हा कर्व ही लाईन ही एरिया आहे का इथं. हो. एक्स इक्वल टू 0 हा कर्व ही लाईन ही एरिया आहे का इथं. हो. मग ही एरिया त्यांनी जी शेड केले ते पटते का तुला. हो. कुणा कुणी बनवली ती एरिया. त्या लाईननं त्या कर्वनं. एक्स Curve इक्वल टू नं. 0 म्हणजे
वाय ऍक्सिस न आणि एक्स आणि इक्वल टू x ए is न. equals to 8. एरिया पटले का? आता ती एरिया काढशील कशी मला सांग. त्यातले दोन भाग आहेत ना, A1 कसं काढशील आणि A2 कसं काढशील. छोट्या वाल्याला A1 म्हणतो. चल, A1 कसं काढशील? 1/3. कशाला रे, वन थर्ड नको. सवय लावून घेऊ नको बाबा, ती पॅराबोलासाठी आहे. हे आपलं कर कुठला आहे? tan x आहे. Under root tan x. हम्म इंटिग्रेशन कर की, कुठून कुठे आहे सांग की मला. वाय बरोबर येणार आहे ना ती. हे बघ, वाय इक्वल टू रूट tan x, बरोबर आहे की नाही? हो. तुला ती एरिया एक्स बरोबर काढून त्या रेक्टँगलच्या एरियामधनं मायनस करायचं का सांग मला. तसं करूया. म्हणजे काय होईल Integration ते? 0 to झिरो टू सी रूट टॅन एक्स होईल हा ते. लक्षात घे. आता रूट टॅन एक्स लय मोठं इंटिग्रेशन आहे. ते परवडणार आहे का बघ. नाहीतर वाय बरोबर काढूया आपण. वाय बरोबर काय होते बघ जर. कारण ही एवढी एरिया काढून तुला त्या रेक्टँगलच्या एरियामधनं मायनस करावी लागेल ना. हे बघ, झिरो टू सी म्हणजे तू ही एरिया काढणार आहेस फार. ही नकोय तुला, वरची पाहिजे. मग ही काढून तुला काय करायला लागेल? हे जो रेक्टँगल आहे, कुठला रेक्टँगल आहे, त्याच्यात डायमेन्शन काय आहे? सी आणि रूट टॅन सी ना. हो मग सी इंटू त्याच्यातनं रूट टॅन मायनस सी मधनं करायला. मायनस करायला लागेल. ते नको वेळ आणायला आपण. वाय बरोबर काढूयाच. वाय बरोबर काढताना काय करशील? कुठून कुठं? झिरो टू रूट टॅन सी, हा बरोबर काय? आणि फंक्शन मधनं एक्सची व्हॅल्यू वायच्या टर्म्स मध्ये. वाय स्क्वेअर इक्वल टू टॅन एक्स होईल काय रे? हो एक्स इक्वल टू किती? tan inverse y square. डी वाय. हे परवडेल का आपल्याला? वाय हो स्क्वेअरला टी म्हणूया काय? सांग पुढं काय होईल. वाय इक्वल टू रूट टी होईल ना. हो डी वाय इक्वल टू 1/2 रूट टी. root t. नवीन लिमिट सांग. वाय झिरो असताना टी झिरो. वाय रूट टॅन हो सी असताना टी किती? टॅन सी, टॅन इनवर्स टी. बरोबर काय? हो या एरियाचं सांग मला काय करशील. ही वाली एरिया. integration एरिया इक्वल्स टू चाललंय ना हे आपलं, प्लस इंटिग्रेशन. integration c to a आपण ते आता एक्स tan. बरोबर काढूया ना हे. हो under तर root मग ते tan x. रेक्टँगल एरिया मायनस करायला लागेल ना त्यातनं. असं चल, टेन्शन घेऊ नको. रूट टॅन एक्स येऊ दे, बघूयाचं काय करायचं पुढे. तुला सांगतो मी, आपल्याला काय नाही तरी मिनिमम व्हॅल्यू काढायची आहे ना रे. म्हणजे या पूर्ण इक्वेशनचं आपल्याला काय घ्यावं लागणार आहे नंतर? Derivative. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सी, डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. सो त्याचं काय टेन्शन नाही आपल्याला. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे म्हटल्यावर फक्त अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटचं डेरिव्हेटिव्ह घेणार ना आपण. मग आपण A1 सुद्धा त्या ह्यानं सुद्धा करू शकलो असतो, रूट टॅन एक्स न. असो, आता असू दे असंच. सी टू ए रूट टॅन एक्स टी एक्स. पुढं त्यातनं मायनस काय करशील? या रेक्टँगलची एरिया सांग की मला. ए मायनस सी इंटू रूट टॅन सी असेल काय? हे परत सांगा त्याच्यामध्ये. हे बघ की, आता तू इंटिग्रेट केलास रूट टॅन एक्स, हे सगळा काढलास ना रे. हा सी खालचा टू ए केलास एरिया. ना. हे काढायला नको का त्यातनं? हे नको आहे तुला? ह्याची हा लांबी किती? ए मायनस सी. उंची किती? under root tan c. आलं का एरियाचं इक्वेशन सगळ्यांना? एरियाचं इक्वेशन सगळ्यांना लक्षात आलं का मला सांगा. आता ह्याच्या पुढे तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू ऑफ सी काढायची आहे. पुढचं काम काय असेल हे सगळं डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकलोय आपण. Derivative with डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, respect to इक्वल टू किती म्हणायचं? 0. झिरो. त्यातनं सी ची व्हॅल्यू मिळून जाईल. लक्षात आलंय सगळ्यांना? म्हणजे ब्लेंड क्वेश्चन्स आहेत, एरिया प्लस डेरिव्हेटिव्ह. लक्षात आलंय का सगळ्यांना? ही एरिया कशी काढली कळालं? ही एरिया कशी काढली कळालं का? इथं मला हो सांग पार्थ, ही एरिया जर आपण वाय बरोबर न काढता एक्स बरोबरच काढली असती तर? हे राहू दे टी वगैरे सगळं. काय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ना, घाबरायचं काय कारण नाही. सांग मला, एक्स बरोबर कशी काढणार एरिया ती?
सी इंटू अंडर रूट 0 to C. 10 नाही नाही, 0 to C. तुला ही एरिया काढायची आहे ना, रेक्टँगलच्या एरियामधनं मायनस करायचं ना ती खालची एरिया. हाँ म्हणून हा सी इंटू अंडर रूट 10 हा, सी सी मायनस इंटू रूट टॅन सी मायनस मायनस इंटिग्रेशन 0 to C अंडर रूट 10 x रूट टॅन एक्स. ठीक आहे, हे पण बरं पडेल ना, एवढं जे हे कर. आता यात सी रूट टॅन सी, आणि इथं बघ रे जरा, मायनस मायनस नाही प्लस होतं. सी रूट टॅन सी दोन टर्म्स होता, दोन वेळेला ते ऍड होतील. दोन मला वाटलं कॅन्सल वगैरे होतील. एनिवे, हे लक्षात आलं सगळ्यांना. हे आलं की याचं पुढं काय घेशील रे? सीचं डेरिव्हेटिव्ह, अप्पर लिमिटचं डेरिव्हेटिव्ह किती? 1 इंटू फंक्शन मध्ये काय? अप्पर लिमिट. असं प्रत्येकाचं काढून आपण काय करू? इक्वल टू 0 करू आणि त्याला इक्वल्स सॉल्व्ह टू करू. 0 त्यांनी काय केलं बघूया आता. हेच केलंय का रे? हो चला, इनइक्वॅलिटीज हे येते बरं का जेईला. यातले क्वेश्चन जर जास्त अवघड आहेत, पण हे येते असं. काल आपण केलं तसं. वाय ग्रेटर देन इक्वल टू अंडर रूट 1 - x² ग्राफ सगळ्यांनी काढून दाखवा. चला मला सगळ्यांनी. इनइक्वॅलिटीचे काही क्वेश्चन्स परीक्षेत येतात, पण ते ह्या लेवलचे नसतात. तरी आपण ह्याची प्रॅक्टिस करू, होऊन जाईल काम. वाय ग्रेटर देन इक्वल टू अंडर रूट 1 - x² याचा ग्राफ मला सगळ्यांनी काढून दाखवा. झाले की. कसं गेलेस? पहिल्यांदा इनिक्वालिटी काढून इक्वल टू साइन दिले आणि वाय स्क्वेअर इक्वल टू 1 - x². सर्कलचं इक्वेशन बनलं. सर्कल आहे ना, पण आता या सर्कल मधला कुठला भाग काढशील? पूर्ण काढू नको. पॉझिटिव्ह वाला कुठला भाग काढणार? वरचा ना. आता या सर्कलची आतली बाजू काल, बाहेरची बाजू, तो विषय निराळा आहे. ते ग्रेटर देन लेस देन मध्ये येत नाही. मी फक्त y इक्वल टू अंडर रूट 1 - x² ग्राफ दाखवा लागलो तुला. हा वाला पूर्ण काढायचं नाहीये. जेव्हा y इक्वल टू मायनस अंडर रूट 1 - x² असेल, तेव्हा फक्त खालचा येईल. आता y इक्वल टू प्लस अंडर रूट 1 - x² आहे, म्हणजे वरचा असेल. आता ग्रेटर देन लेस देनचा हिशोब नंतर करू, ते सोडून देऊ. सगळ्यांना एवढं आले का रे? हो हो. आता पुढं काय म्हणले बघा. मॅक्झिमम ऑफ मॉड x मॉड y लेस देन इक्वल टू 4. ठीक आहे, बनकडे बघा. मॅक्झिमम मॉड x मॉड y लेस देन इक्वल टू 4. पहिला तर हे पॉईंट सांगतो, 1, 0. हा -1, 0. मॉड x मॉड y लेस देन इक्वल टू 4. यांच्यातला जो कोणी मॅक्झिमम असेल तो एक्झिस्ट करेल. कसं करायचं सांगा, ट्राय करा.
ही फिगर वाटलंच रेफर करा. समजते का बघा. त्याचीच फिगर आहे. मॉड एक्स लेस देन इक्वल टू 4 म्हणजे त्यांनी सगळ्या वॉल्स बिल्ड केले पहिला. ही वाली, ही वाली, ही वाली, ही वाली. वाय ग्रेटर देन इक्वल टू 1 म्हणजे सर्कलच्या बाहेरची. सर्कलच्या बाहेर ही सगळी एरिया येते. ही सगळं जे आहे सगळं हे सर्कलच्या बाहेरच आहे. त्यातलं त्यांनी एवढ्याच भागात रिस्ट्रिक्ट केलंय. का केले ते जरा विचार करा. पहिला तर मला हे सांगा तुम्ही, या दोन उभ्या रेषा का काढल्या असतील? बाकी सगळं जाऊ दे. सर्कलच्या बाहेर वाय ग्रेटर देन इक्वल टू म्हणजे ही सगळी एरिया झाली असती ना. पण या दोन उभ्या रेषा का काढल्या? कोण सांगेल? त्यांनी जेवढं क्वेश्चन अवघड केलं तेवढं अवघड नाहीये ते. आता मला सांगा, अंडररूटच्यात काय आहे? 1 minus x square. देताना त्यांनी सर्कलचं इक्वेशन तुला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 1 म्हणलंय का अंडररूट 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणलंय? Under root 1 minus x square. मागे हा तुझा जो डोमेन आहे एक्सचा, तो -1 आणि +1च्या मध्येच पाहिजे ना. हा. एक्सची व्हॅल्यू 1 पेक्षा वाढली तर अंडररूटच्या आतली टर्म निगेटिव्ह होईल का? हा. होते का होत नाही? होते. मग तुला डोमेन काय, तुझं डोमेन मध्ये तू अलाव करशील का त्याला? नाही. तू ग्राफ कुठून कुठं निघाला पाहिजे? -1 आणि +1च्या मध्ये. मध्ये. आणि या सर्कलच्या बाहेर म्हणजे ही सगळी एरिया वरपर्यंत जाईल का? हा. इन्फानाइट पर्यंत. वाय ग्रेटर देन इक्वल टू अंडररूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, हे जो काही पार्ट आहे हा वरपर्यंत जाईल का सगळा? हा. आता यामध्ये तुला काय काढायचं आहे? तुला काढायचं मॅक्झिमम ऑफ मॉड एक्स कॉमा मॉड वाय.
लेस देन इक्वल टू 4 म्हणलीस. एकच मिनिट. दाखव. यामध्ये तर आपल्याला असं म्हणू शकतो की आपल्याला जे इक्वेशन दिले y इक्वल्स टू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर या इक्वेशनवरून आपल्याला हे कळतं की y ऑलवेज ग्रेटर दॅन एक्स आहे आणि वायचा ग्राफ आपण पॉझिटिव्ह मध्येच काढणार आहे, निगेटिव्ह मध्ये नाही काढणार, त्यामुळे लेस दॅन 4. ठीक आहे, तो पार्ट शेवटी तुझं इंटरसेक्शन काढताना म्हणजे तुझं कॉमन एरिया वरच्या भागातच निघणार आहे, खाली निघणार नाहीच आहे. तर तू खालचा नाही काढलीस तरी चालते. इथं विषय काय आहे की तुला हे समजणं गरजेचं आहे. लक्ष द्या इथं. थोडं जड जाईल पण एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. हे सगळ्यांना y ग्रेटर देन इक्वल टू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर कळालंय ना? हा ग्राफ एकदम सिंपल आहे. हा सर्कल आहे, याचा डोमेन -1 टू +1 मध्ये आहे आणि y ग्रेटर देन म्हणल्यामुळे हे वरचा भाग आहे, कुठपर्यंत? वरती इन्फानाइट पर्यंत. हे पटले सगळ्यांना? हो. हो. मला काय डाऊट आहे का? मला सांगा, सर्कलच्या y ग्रेटर देन इक्वल टू मध्ये काय डाऊट आहे का? मी सिंपल एक काम करतो. ही y इक्वल टू 4, ही x इक्वल टू 4, ही x इक्वल टू -4 आणि y इक्वल टू -4. ही माझी एक्स ऍक्सिस, ही माझी वाय ऍक्सिस. देवदत्त ना, अनम्यूट कर देवदत्त स्वतःला. देवदत्त, हा. माझा तो कर्सर दिसतोय ना तुला? समजा मी इथं ठेवला, तो पॉइंट कोण आहे? 4,4 आहे का? हो. तिथं मॉड एक्स किती आणि मॉड वाय किती? मॉड एक्स पण 4, मॉड वाय पण किती? बरोबर. 4. समजा मी इथं ठेवला पॉइंट माझा, तो पॉइंट असेल 4,0. तिथं मॉड एक्स किती आणि मॉड वाय किती? mod x 4 mod y 0. मॉड वाय किती? 0. मग यातला 0. मॅक्झिमम कोण आहे? x. मॉड एक्सची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे ना मॉड वाय पेक्षा? हो. मला सांग, कुठलं म्हणजे जर का मॉड एक्सची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे मॉड वाय पेक्षा या रिजन मध्ये, इथं दिसते बघ. आपल्याला तो ग्राफ कसा काढणार मला सांग? रिजन कसा शेड करणार तो? जो मॅक्झिमम आहे आपल्याला तो काढावा लागणार आहे तिथं. एकच मिनिट.
तिने याला दोन केसेसमध्ये सॉल्व्ह केले. इथं तुम्ही बघू शकताय. पहिला तर तिने सर्कलचे केले. ते काय म्हणले वाचा. मॅक्सिमम ऑफ मॉड एक्स मॉड वाय लेस देन इक्वल टू 4 वी हॅव मॉड वाय लेस देन इक्वल टू 4 when mod x less than mod y. आणि दुसरी एक केस घेतली तुम्ही. इथं लिहिले त्यांनी मॉड एक्स लेस देन इक्वल टू 4 when mod y लेस देन मॉड एक्स. म्हणजे कोण मॅक्झिमम आहे कुठं ह्यामध्ये जर मी इथनं मध्ये मध्ये दोन रेषा काढल्या म्हणजे हा जो तुमचा पूर्ण ब्लॉक आहे या ब्लॉक मध्ये विचार कळतोय बघा त्यांचा. त्यांनी दोन केसेस सोडवलेत. मी केस वन घेतो. केस वन काय आहे त्यांची की मॉड वाय लेस देन इक्वल टू 4 when mod x less than mod y. म्हणजे मॉड वाय लेस देन इक्वल टू 4 हा मॅक्झिमम असणार आहे when mod x लेस देन मॉड वाय. आता त्यासाठी जर मी मॉड एक्स लेस देन मॉड वाय चे इक्वेशन काढले तर प्लस मॉड उघडल्यानंतर वाय इक्वल टू प्लस एक्स एक लाईन असेल आणि वाय इक्वल टू मायनस एक्स ए लाईन असेल. या रिजन मध्ये हा जो काही वरचा भाग आहे या सगळ्या भागात या सगळ्याच्या सगळ्या भागात आणि हा खालचा जो भाग आहे या सगळ्याच्या सगळ्या भागात कुठलाही पॉईंट घेतला इथं कुठलाही पॉईंट घेतला तर त्याची मॉड वाय आणि मॉड एक्स ची किंमत जर कम्पेअर केली तर जो जास्ती असेल तो मॉड वाय असेल. हे पटते का मला सांगा. एनी पॉईंट इन दिस रिजन यामध्ये कोण मॅक्झिमम असेल. कुठला पण पॉईंट घ्या. बरं हे जे लाईन्स आहेत हे लाईन्स म्हणजे असे पॉईंट्स आहेत जिथं मॉड एक्स आणि मॉड वाय सेम असणार आहे. सो इथं कम्पेअर करूच नका. आता या भागात देवदत्त तू मला काय सांगितलास हा एक भाग घेतला होता आपण. इथं मॉड एक्स मोठा होता का मॉड वाय मोठा होता. मॉड एक्स. म्हणजे या भागात कोण लीड करते या अपोजिट या दोन्ही भागात कोण लीड करते मॉड एक्स. मॉड एक्स. या दोन्ही भागात कोण लीड करते मॉड वाय. मॉड वाय. म्हणजे आम्ही जर का त्याचा ग्राफ काढायचं म्हणलं तर आम्ही काय करणार. आम्ही म्हणणार त्याला की या रिजन मध्ये आणि या रिजन मध्ये त्यांनी भरपूर डिफिकल्ट मॅनर मध्ये पुट केलंय. सिम्पल त्यांना एवढंच करायचं होतं की हे जे काही चार रिजन्स आहेत यातल्या दोन रिजन मध्ये मॉड एक्स जिंकतो आणि या दोन रिजन मध्ये मॉड वाय जिंकतो. का कारण यातला कुठलाही पॉईंट घेतला तुम्ही तर याचं वाय कॉर्डिनेटची मॉड व्हॅल्यू जी असेल ती एक्स कॉर्डिनेटच्या मॉड व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल. कुठला पण घ्या. कारण ह्या लाईनच्या थोडं वरती गेलं तर वाय वाढला मॉड व्हॅल्यू किंवा या लाईनच्या थोडं खाली आलं म्हणजे तुम्ही एकतर खाली चाललाय किंवा वर चाललाय तेव्हा वाय लीड करणार आहे. लेफ्टला किंवा राईटला गेलं तर एक्स लीड करणार आहे. हे लक्षात आले का सांगा मला. हो. लक्षात आलंय सगळ्यांना. मग देवदत्त तूच मला सांग आता. हा तुझा सर्कल आहे रे. -1 टू +1 बरोबर का. हो. ह्याचा रिजन कुठला आहे. हा असं वरपर्यंत आहे का. हा पण 1 आहे ना त्याचा. हम्म. आणि ही आडवी रेष इथं आहे का रे कुठेतरी. हम्म. मग तुला काय पाहिजे या रिजन मध्ये हा जो तुझी लाईन अशी जाते ना रे बरोबर का. हो. मग हा कुठला रिजन आहे कुणी जिंकलेला रिजन आहे हा वरचा जो भाग आहे तो. ट्रायंगल. नाही नाही पण हा रिजन मॉड वायने जिंकलाय ना. हो. मॉड वाय. मॉड वाय म्हणजे मॉड वाय लेस देन इक्वल टू 4 जिंकलाय का रे इथं. हो. मग मॉड वाय लेस देन इक्वल टू 4 म्हणजे हा वाय इक्वल टू 4 ह्याच्या खालचा एरिया असेल का रे हा. हो. मॉड वाय लेस देन इक्वल टू 4 म्हणजे एकदम खालीपर्यंत जाईल ना.
तुला फक्त या रिजन मध्ये पाहिजे. या रिजन मध्ये कोण जिंकले मला सांग. mod मॉड y. वाय. म्हणजे तू कुठली लाईन कन्सिडर करशील? लेस दॅन ग्रेटर दॅन सोडून दे, पण कोण जिंकले? मॉड वाय जिंकले ना. मॉड वाय इक्वल टू 4 जिंकलाय का? मग मॉड वाय इक्वल टू 4 ची लाईन अशी निघेल का मला सांग. हो. ही आणि खालची खालची सोडून दे. हीच का रेफर करतोय मी? मला सर्कलच्या बाहेर पाहिजे आणि या लाईनच्या लेस दॅन इक्वल टू म्हणले ना, म्हणजे मला याच्या काय पाहिजे? आत पाहिजे का? मग माझी ही रिक्वायर्ड हो. एरिया झाली का मला सांग, जे त्यांनी शेवटी काढले. हम्म. कळालंय का सगळ्यांना? हम्म. सर्कलच्या बाहेर हा जो काही भाग होता, यामध्ये मॉड एक्स जिंकला नव्हता, यामध्ये मॉड वाय जिंकला होता. कारण मॅक्झिमम म्हटलं ना. बघा की हा ट्रायंगल कुठला फॉर्म होतोय मला सांगा, हा वाला, एवढ्या भागात. मग एरिया किती असेल सांगा मला याची आता. शेड केलेलं रिजन बरोबर आहे का? समजते का देवदत्त? हा -1 to +1 मधला सर्कल, हा म्हणतोय की इथं वरती जावा, बरोबर का? या भागात मॅक्झिमम मला म्हणतोय की मॉड वाय लेस दॅन इक्वल टू 4 प्रिफर करा. मग ह्याच्या खाली आणि ह्याच्या वरती म्हणजे ही सगळी एरिया झाली का? हो. हा तुझा व्ही आहे का रे हा पूर्ण असा? या भागात कुणी केलं हे? फक्त वायने केलं ना, मॉड वाय लेस. हे दोन छोटे भाग जे आहेत ना, हे दिसतात का हे छोटे? या दोन भागात देवदत्त कोण जिंकते मला सांग. मॉड एक्स लेस दॅन इक्वल टू 4 mod जिंकतोय x. ना. पण विषय काय हो. आहे, आता 1च्या पुढे तू जाऊ शकत नाहीस. जाऊ शकतोस का? नाही. -1च्या मागे जाऊ शकत नाहीस. नाहीतर तू काय केलं असतंस माहितीये का? एवढ्याशा भागात तू याची कुणाबरोबरची एरिया ट्रेस केला असतास सगळी? mod x एक्स, बरोबर. मॉड एक्स बरोबरची केला असतास. पण ती तू करू शकत नाहीस. का करू शकत नाहीस? कारण तुझं डोमेन तिथं अलाव करत नाही. सो तेवढाच तुला शेड करावं लागणार आहे. नाहीतर हे मागं इथपर्यंत आलं असतं. मग हे जे काही शेड केल्यानंतर तुला काय कळते? ही रिक्वायर्ड एरिया म्हणजे काय? या रेक्टँगलची एरिया मायनस सेमी सर्कलची एरिया आहे का? हम्म. मग रेक्टँगलची एरिया हो. किती झाली रे? उंची 4 झाली ना त्याची. 8. हा 8. 8 झाले. आणि मायनस सेमी सर्कलची एरिया किती झाली? 5/2. 5/2. सगळ्यांना समजलं का जरा बघा? क्वेश्चन थोडा चांगला होता, लक्षात आलं का बघा? यातनं काय करून घ्यायचं सांगतो मी. सगळ्यांनी आपल्या नोट्समध्ये मॅक्झिमम ऑफ मॉड एक्स कॉमा मॉड वाय लेस देन इक्वल टू 4 ह्याचा ग्राफ काढून घ्या पटकन. 2 केस निघतील याचे, रादर 4 रिजन निघतील. त्यातल्या 2 रिजन मध्ये मॉड वाय लेस देन इक्वल टू 4 प्रिफर केला जाईल आणि 2 रिजन मध्ये मॉड एक्स लेस देन इक्वल टू 4 प्रिफर केला जाईल. या नोट्स मध्ये बघून नंतर तुम्ही ते वरचे एक शेवटचं काढू नका. या क्वेश्चन साठी सॉल्व्ह करायचं नाहीये आपल्याला. मला फक्त काय सांगायचं तुम्हाला, मॅक्झिमम ऑफ मॉड एक्स कॉमा मॉड वाय. काय एखादा ऍडव्हान्सला समजा क्वेश्चन आला, मॉड एक्स कॉमा मॉड वाय मॅक्झिमम यातला कोण, तर ह्याचं आपल्याला ग्राफ काढता आला पाहिजे. एवढं फक्त मला तर नोट पाहिजे. हम्म. ते मॉड एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू मॉड एक्स ते वाले जरा ते 2 केस वरचे सांगा ना एकदा पण. सांगतो तुला, सांगतो. हे बघ, तुला काय करायचंय बघ, तुला सांगतो मी. सिम्पल तुला एक काम करायचंय की जो कोणी पॉइंट असेल त्या रिजन मधला, त्याचं मॉड एक्स मोठा आहे का त्याचं मॉड वाय मोठा आहे, मला एवढं सांगायचं. ठीक आहे? 4 ला तर आपले बाउंड्रीज आहेत ना आता. हो. ठीक आहे, ही आपली अशी एक लाईन आली, ही आपली अशी लाईन आली. हे जो काही वरचा भाग आहे की नाही हा सगळा, यातला कुठलाही पॉईंट घेतलास तर तुला काय वाटतंय की त्याचा वाय कॉर्डिनेट ची मॉड व्हॅल्यू जास्त असेल का एक्स कॉर्डिनेटची मॉड व्हॅल्यू जास्त असेल?
वायची वायची. म्हणजे या भागात तू काय प्रिफर करशील? मॉड वाय लेस मॉड देन वाय. इक्वल टू 4. हा. म्हणजे या लाईनच्या खाली झालं ना रे ते. हो. आणि या भागात म्हणजे ह्याच्यावर आणि ह्याच्यावर. मग या एरियामध्ये तू कुठला एरिया प्रिफर करशील? मॉड वाय लेस देन इक्वल टू 4. याही भागात तू मॉड वाय प्रिफर करशील का? म्हणजे यामध्ये या एरियामध्ये कोण मोठा आहे रे? ह्या दोन्ही भागामध्ये मॉड एक्सची मॉड आन्सर. वाय. म्हणजे तुला कोणी विचारलं इथं, हे बघ तुला थोडक्यात सांगतो मी. तुला एरिया वगैरे सगळं 2 मिनिटं राहू दे. तुला विचारलं, इथं बोट ठेवलं, इथं 0,3 ला बोट ठेवलं आणि तुला विचारलं की मॅक्झिमम ऑफ मॉड एक्स कॉमा मॉड वाय इथं काय आहे? तर फायनल आन्सर काय देशील? 3. 3. का 3? कुणाकडे गेलास तू? 0 कडे गेलास का 3 कडे गेलास? 3 3 कडे. का गेलास 3 कडे? मॅक्झिमम. कारण त्या दोघांमधला कोण मॅक्झिमम आहे? मॅक्झिमम 3 आहे. 3 आहे. मग तू तिथं काय केलास? 3 कडे गेलास. या एरियामध्ये गेलास तर कुणाकडे जाशील? इथं कोण मॅक्झिमम असेल? मॉड एक्स. मॉड एक्स. इथं कोण मॅक्झिमम असेल? मॉड मॉड एक्स. आणि एक्स. इथं कोण मॅक्झिमम असेल? मॉड वाय. मॉड वाय. आलं का लक्षात? हो. मग आता आमचा सर्कल असा होता आणि या रिजन मध्ये आम्ही मॉड वाय रे प्रिफर करणार होतो ना, लेस देन इक्वल टू 4. हो. मग मी काय सांगतो नेहमीच, लेस देन ग्रेटर देन सोडून द्या, मॉड वाय इक्वल टू 4 म्हण. म्हणजे कुठल्या रेषा काढशील? ही आली, ही काढशील का? हो. पण खालची रिलेव्हंट नाही आहे, कारण तुला सर्कलच्या बाहेर पाहिजे. म्हणजे वरची जाशील या हो. लाईनच्या आत आणि सर्कलच्या बाहेर. आहे. मग एवढा भाग झाला का रे? हो. फक्त तू -1च्या मागं जाऊ शकतोस का आता इथनं पुढं? नाही. नाही. मग हा छोटा नाही. छोटा जो भाग आहे ती पण शेड करावी लागेल, कारण ते तिथं नाही तर काय झालं असतं माहिती काय? ह्याच्या भागा म्हणजे इथपर्यंत पण ते पुढे गेलं असतं, ते जाऊ शकत नाही. पण ही एरिया आणि ह्या वाय वाय इक्वल टू 4 बरोबर केलेली एरिया, हे तिघांना जर ऍड केला तर ह्याचा टोटल शेड झालाय रिजन, तो म्हणजे काय आहे रे? रेक्टँगलची एरिया, मायनस. सेमी सर्कलची एरिया. आले का लक्षात? हो. अजून एक क्वेश्चन करूया आणि थांबूया. Find the region in the first quadrant in which points are nearer to the origin than to the line x equal to 3. असा कुठला रिजन आहे जिथं पॉइंट्स ओरिजिनच्या जास्त जवळ आहेत x इक्वल टू 3 लाईन पेक्षा? ही लाईन आहे x इक्वल टू 3. फर्स्ट क्वाड्रंट मधला रिजन पाहिजे. ओरिजिन स्वतः ओरिजिनच्या जवळ असेल ना रे 3 पेक्षा? कसं करणार मला सांगा? पॉइंट्स इन दी फर्स्ट क्वाड्रंट जिथं ओरिजिन पासूनचा डिस्टन्स आणि x इक्वल टू 3 पासूनचा डिस्टन्स यामध्ये ते ओरिजिनच्या जास्ती जवळ पाहिजे. इक्वल्स टू 1.5च्या आधीचे सगळ्या रिजन आहे. ते फक्त x ऍक्सिस वरचे झाले ना. हे तू काय आहे, तुझी आडवी रेष जी आहे त्यामधला हा भाग ओरिजिनच्या जवळ असेल, मान्य आहे. पण तुझ्या अशा बऱ्याच रेषा निघतील ना. एक्स इक्वल्स टू 1.5ची लाईन पूर्ण इन्फायनाइट पर्यंत वरती आणि खाली नेली तर पूर्ण 1.5च्या आधीचे रिजन बाय ऍक्सिस सोबतचा. म्हणजे तुला मी सांगू आता, जर तू हा सगळा पट्टा म्हटलीस, एक पॉइंट असा येणार आहे की जेव्हा हा अंतर 1.5 असणार पण हा अंतर आहे की नाही जास्त असणार, कारण ती लाईन आहे ना आणि हा पॉइंट आहे. हा अंतर वाढला का नाही?
हम्म. कुठपर्यंत जायचं, कुठले कुठले पॉइंट्स प्लॉट करायचे याचा विचार करा. मी काय म्हणतो, लेट एनी पॉइंट बी एक्स कॉमा वाय म्हणू आपण 2 मिनिटासाठी. त्याचा एक्स इक्वल टू 3 पासूनचा डिस्टन्स काय असेल? हा एक्स आहे तर हा 3 मायनस एक्स असेल का? लाईन पासूनचं अंतर किती असेल? एक्स कॉमा वाय म्हणजे एवढा एक्स झाला ना रे. एवढं किती आहे? 3 आहे. सो किती झालं हे अंतर? 3 मायनस एक्स. आणि ओरिजिन पासूनचं अंतर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होईल का? असं काहीतरी इक्वेशन होईल का जरा बघा त्याचं. सॉरी, अंडररूट दिलं पाहिजे ना इथं. अंडररूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस देन इक्वल टू 3 मायनस एक्स. रिजन नंतर शेड करू, पण कंडिशन मांडतो ना आधी. कंडिशन काय? मला असे सगळे पॉइंट्स लोकस पाहिजे जे पॉइंट्स ओरिजिनच्या जास्त जवळ आहेत त्या लाईन पेक्षा. सो मी काय करणार, त्याचा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स झाला अंडररूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस देन इक्वल टू त्याचा लाईन पासूनचा डिस्टन्स त्या पॉइंटचा किती झाला? 3 मायनस एक्स. काय करूया पुढे? स्क्वेअर करूया दोन्ही बाजूला. किती झालं बघा. कुठला ग्राफ आहे हा? त्याने काय केलं बघूया सर. आलाय का लेफ्ट हँडेड पॅराबोला? आपला पण आलाय का? ते झालं का बघा, वाय स्क्वेअर इक्वल टू 9 मायनस 6x. सोपा होता प्रश्न. कळालं का सगळ्यांना? ओरिजिन पासूनचा डिस्टन्स लेस देन, हे लोकसच्या चॅप्टर मध्ये आपण असे क्वेश्चन सोडवलेत बघा. ओरिजिन पासूनचा डिस्टन्स शुड बी लेस देन लाईन पासूनचा डिस्टन्स. मी स्क्वेअर केलं, मला मिळालं वाय स्क्वेअर लेस देन इक्वल टू 9 मायनस 6x. फर्स्ट क्वाड्रंट मधलंच पाहिजे तर एवढी एरिया येईल. लेफ्ट हँडेड पॅराबोला. समजलंय का सगळ्यांना? हम्म. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन पटले का? डिस्टन्स फ्रॉम लाईन पटले का सगळ्यांना? हे बघा इथं आले त्यांनी, वाय स्क्वेअर लेस देन 9 मायनस 6x. इक्वल टू नको आहे त्यांना, लेस देन पाहिजे. सो फक्त लेस देन म्हणा. मॅटर करत नाही एरिया शेड करताना काय. ऑन दी कर्व जरी असलं किंवा नसलं तरी एरिया तेवढीच येणार आहे. समजले सगळ्यांना? कुणाला काय डाऊट आहे का मला सांगा. मला काय वाटते, मी एकदा सांगतो तुम्हाला. हे जे पुढचे 1 2 3 क्वेश्चन्स आहेत, 33, 34 आणि 35 आणि 36, 4 एक क्वेश्चन्स आहेत. एकदा तुम्ही बघून घ्या. नाही, कन्सेप्च्युअल एक्सरसाइज 9.3 सोडवण्यासाठी काही कंपल्शन नाहीये. 9.3 तुम्ही नका सोडवू. 9.1 9.2 करा आणि एक्सरसाइज सॉल्व्ह करा. ठीक आहे. 9.3चे क्वेश्चन्स तेवढे अग्रेसिव्हली बघू नका, कारण एवढे लेंदी क्वेश्चन्स तुम्हाला येणार नाहीत परीक्षेला. थोडासा वेळ यात जाऊ शकतो, कारण आता आपण बघा एका तासात आपण किती क्वेश्चन डिस्कस केले? 3 ते 4 क्वेश्चन. काल आपण हेच PYQ चे 14 प्रश्न डिस्कस केले. ठीक आहे. एरिया अंडर कर्वचा जो रिअल एसेन्स होता आतापर्यंतचा, तो म्हणजे सगळे ग्राफ्स आणि पॅराबोला आणि त्याचा छोटा मोठा 2/3 1/3 ते शेड करून त्यांची एरिया काढायची, स्टँडर्ड करायचं एखाद्याला, त्याच्या बेसिसवरच क्वेश्चन्स येणार आहेत.
एवढे डेन्स क्वेश्चन आजपर्यंत आलेले नाहीयेत. यात वेळ घालवण्यापेक्षा पुढचे 2-3 क्वेश्चन फक्त एकदा बघून घ्या. जास्त पण नाहीयेत, हे 4च क्वेश्चन्स आहेत. एकदा बघून घ्या. पण कन्सेप्च्युअल एक्सरसाइज 9.3 कंपल्सरीली करायचे असे काही नको करू. जे जे त्यातले सोपे वाटतात ना तेवढे करा. आता हा मला वाटतं डेरिव्हेटिव्ह वाला आहे, हा करू शकताय. डेरिव्हेटिव्ह वाले जेवढे जेवढे क्वेश्चन्स आहेत ते करू शकता. हे जे काही इंटेन्स ग्राफ आहेत ना, एवढा वेळ घालवू नका, कारण 100% असे प्रश्न मेन्सला तर येणार नाहीत. तरी हे जरा बघितलेलं आपलं असेल तर नंतर ऍडव्हान्सची तयारी करताना आपल्याला हे पटकन करता येतं. मला एक्सप्लेन करायला काही अडचण नाहीये, फक्त थोडा वेळ लागेल. यात तेवढा वेळ आपण देऊ शकत नाही. आलं लक्षात? म्हणून मी काल 9.2 झाल्या झाल्या तुमचं पीवायक्यू डिस्कस केलं, तुम्हाला समजायला की आपण जेवढं पीवायक्यू मध्ये केलंय, आपलं 9.1 9.2 केले, त्यावरच पीवायक्यू मिळणार आहे. आणि जर तुम्ही बघू शकता डायरेक्ट एक्सरसाइज सुरू होते 9.3 नंतर. सो एक्सरसाइज मधले जास्तीत जास्त क्वेश्चन यातले सॉल्व्ह करा. किती क्वेश्चन्स आहेत आता एक्सरसाइज मध्ये इथं? चाळीस एक प्रश्न आहेत. ठीक आहे, सॉल्व्ह करता एरिया अंडर कर्व पुढचे क्वेश्चन्स. एरिया अंडर कर्व ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत नीट अटेंड केलेलं नाहीये, सुट्टीत कट कट होत अटेंड केले, त्यांनी माझे सगळे लेक्चर्स बघायचे कंपल्सरीली. पार्थ, देवदत्त मध्ये नव्हता, प्रणव पण नव्हता, आजही नाही येतो. एरिया अंडर कर्व मध्ये काही अडचण आहे का मला तुम्ही सांगा. कुठला त्यातला पार्ट परत घ्यायचा का मला सांगा, कारण तुम्ही लेक्चर नीट वेळेत अटेंड केलेले नाहीयेत. सो ते बघायला लागेल परत एकदा. ग्राफ वगैरे सगळे काढलेत का सगळ्या इलस्ट्रेशनचे आतापर्यंतच्या, आणि सगळे जे काही कन्सेप्च्युअल एक्सरसाइज आहेत त्याचे डाऊट्स पाठवा. सगळ्यांचे ग्राफ मला परफेक्ट काढलेले पाहिजेत सगळ्यांनी. कुठलाही इक्वेशन आलं तर स्टँडर्ड असेल तर सगळे क्वेश्चन्स पीवायक्यू ला स्टँडर्डच आहेत. ठीक आहे, चला एवढं करा, आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू.